ज्या मुलींना पिरियड नॉर्मली येतो त्यांना लीव घ्यायची गरज नाही आहे, की त्या मुलींना हा भाग नसतोच. म्हणजे फक्त ओव्हरी आणि ट्यूब, वजायना असेल किंवा नसेल, वजायना पण नसतो. पण फिजिकली पाहिलं तर मुलगी एकदम व्यवस्थित मुलगी म्हणून आढळते. सतत पाळी म्हणजे हेवी येत असेल किंवा 15-15 दिवसाला येत असेल तर इथे काही प्रॉब्लेम्स असू शकतात. म्हणजे काय की तिला फायब्रॉइड असू शकतात किंवा ॲडिनोमायोसिस म्हणजे युट्रस थिकनिंग असू शकतं किंवा युट्रसच्या कॅव्हिटीमध्ये पॉलिप असू शकतात किंवा पिशवीच्या तोंडावरती काही जखम असू शकते किंवा प्रेग्नन्सी ॲक्सिडेंटसुद्धा असू शकतो. वेलकम बॅक टू लोकमत सखी आणि चार चौघात बोलूया या आपल्या पॉडकास्टचा हा नवीन एपिसोड. आणि खरं तर चार चौघात बोलूया ही पॉडकास्ट ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी या पॉडकास्टमध्ये आपण असे विषय डिस्कस करतो किंवा अशा विषयांवर बोलतो ज्या विषयांवर खरं तर चार चौघात बोललं पाहिजे, म्हणजेच ओपनली बोललं पाहिजे. पण या विषयावर बोलायला आपण एकतर लाजतो किंवा घाबरतो. आणि आजचा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे, सेन्सिटिव्ह आहे, तो म्हणजे पिरियड्स. म्हणजे मला वाटतं या विषयावर तर कितीही वर्ष झाले आणि कितीही अवेअरनेस झाली तरी पण या विषयावर आपण ओपनली बोलणार नाही. पण आज आपण या विषयावर ओपनली बोलणार आहोत. मग ते पिरियड्स मिथ्स असतील, फॅक्ट असतील, पिरियड्स लीव आहे, पिरियड्स हायजीन आहे, या सर्वांवर आपण सविस्तर बोलणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत हिंदुजा हॉस्पिटल खारच्या सेलिब्रिटी गायनोकॉलॉजिस्ट डॉक्टर रंजना धानू. वेलकम मॅम. हाय, थँक्यू. बरं, या 32 वर्षापासून गायनोकॉलॉजिस्ट आहेत आणि बरंच नाव आहे यांचं मुंबईमध्ये. आणि मी खरं तर खूप एक्सायटेड आहे या एपिसोडसाठी, कारण मला माहिती आहे खूप मस्त आणि जे हवे ते पॉईंट टू उत्तर आपल्याला आज मिळणार आहेत. सो मॅम, वेलकम टू लोकमत सखी. आणि बऱ्याचदा आपण ट्राय केले, 2-3 वेळा आपले शूट्स कॅन्सल झालेत, पण फायनली आज आपण आहोत. आय एम सो हॅप्पी. येस, लेट्स गेट स्टार्टेड. ओके मॅम, पिरियड्स लीवबद्दल आधी तर मला डिस्कस करायचं आहे, पण त्याआधी माझा पहिला प्रश्न हा आहे की ऑडियन्सला आधी समजायला हवं की पिरियड्स म्हणजे नेमकं काय, आणि जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा बॉडीमध्ये इंटरनली काय काय चेंजेस होत असतात. ओके, तर पिरियड म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल. आणि जी मुलगी 12 किंवा 13 किंवा आजकाल आपण बघतो की लवकर वयात सुद्धा म्हणजे 9 किंवा 11 वर्षाच्या वयात सुद्धा पिरियड येतात. आणि नॉर्मल मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे दर सायकलला एखाद्या मुलीला ब्लिडिंग येतं आणि सायक्लिकली बरोबर येतं. तर सायकल लेंथ युजली असते 23 ते 35 दिवसाच्या व्हेरिएशनमध्ये, पण बऱ्याचशा बायकांना 28 ते 30 दिवसात रेग्युलरली पाळी येते. ही पाळी कशी येते तर हे बघा, हे ब्रेनमध्ये हे दोन हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी हे दोन असे जे ऑर्गन्स असतात तिथून हॉर्मोनल इन्फ्लुएन्सच्या खाली हे ह्या ओव्हरीजला सिग्नल पाठवतात आणि त्याच्यानंतर ह्या मुलीला ब्लिडिंग चालू होतं. तर ही सायकलची लेंथ जी असते ही 28 ते 30 दिवस नॉर्मली पाहिजे. पण समजा एखाद्या मुलीला 30, 35, 40, 45, 60 दिवस पिरियड नाही आला तर ते एक ॲबनॉर्मल हे आहे, ज्याच्यात आपण PCOD किंवा बाकीचे काही हॉर्मोनल म्हणजे थायरॉईडचे इश्यूज असू शकतात किंवा प्रोलॅक्टिन एक्सेसचे इश्यूज असू शकतात. आणि 15 दिवसाच्या आत जर का सतत पाळी म्हणजे हेवी येत असेल किंवा 15-15 दिवसाला येत असेल तर इथे काही प्रॉब्लेम्स असू शकतात. म्हणजे काय की तिला फायब्रॉइड असू शकतात किंवा ॲडिनोमायोसिस म्हणजे युट्रस थिकनिंग असू शकतं किंवा युट्रसच्या कॅव्हिटीमध्ये पॉलिप असू शकतात किंवा पिशवीच्या तोंडावरती काही जखम असू शकते किंवा प्रेग्नन्सी ॲक्सिडेंटसुद्धा असू शकतो. तर कुठलाही पिरियड जेव्हा ॲबनॉर्मल व्हायला लागतो तर तिथे एखाद्या मुलीला मेडिकल सुपरविजनची अतिशय गरज असते. म्हणजे ॲबनॉर्मल पिरियड्स आहेत हे कधी कन्सिडर करावं, म्हणजे ब्लड लॉस युजली किती असावा? तर युजली आम्ही म्हणतो की एखाद्या सायकलमध्ये 80 ml टोटल ब्लड लॉस 3-4 दिवसामध्ये व्हायला पाहिजे. म्हणजे एका दिवसामध्ये तिने ॲटलिस्ट 2 ते 3 पॅड्स सोक करणं नॉर्मल आहे. ओके. पण जर का तिला पलंगातून उठल्यावर असं वाटलं की बापरे बेडशीट्सवरती पण ब्लिडिंग होतं आहे किंवा गठ्ठे खड्डे जात आहेत किंवा ती टॉयलेटमध्ये बसल्यावरती असं आढळतं की मोठे क्लॉट्स असे करंट जेली म्हणजे जेलीसारखे क्लॉट्स जात आहेत, तिला वीकनेस आहे, थकवा वाटतोय, तर हे अबनॉर्मल आहे. आणि जर का आधी पिरियड होतच नसेल म्हणजे अगदी किंचितसं ब्लिडिंग होत असेल पॅडवरती, ते पण अबनॉर्मल आहे. तर किंचित ब्लिडिंग होण्याचे कारणं काय आहेत? तर एखाद्या वेळेस तिला अनिमिया आहे, विकनेस आहे किंवा प्रिव्हियसली ट्युबरक्युलोसिस असला तर युट्रसची लायनिंग कधी कधी
स्कार होऊन जाते, किंवा प्रिव्हियसली तिचे काहीतरी DNC किंवा अबॉर्शन झाल्यावरती क्लिनिंग अप केलं असेल तरी पण पिरियड स्कॅन्टी येऊ शकतो. तर आणि कधी कधी प्रोलॅक्टिन किंवा थायरॉइड हे हॉर्मोन जर का एक्सेसमध्ये असतील तरी पण पिरियड स्कॅन्टी येऊ शकतो. पण हेवी ब्लिडिंग जे असेल, हेवी ब्लिडिंग जे असतं तर ते कंट्रोल करणं फार जरुरी आहे, कारण त्याच्यामुळे मग बायकांच्या रुटीनमध्ये फारसे फरक पडू शकतात. बरं मॅम, पिरियड्सबद्दल आता आपण एवढं ऐकलंच की नेमकं ॲबनॉर्मल पिरियड्स म्हणजे काय किंवा नॉर्मल पिरियड्स म्हणजे काय, आणि एक मुद्दा जो वारंवार सारखा पुढे येतो ते म्हणजे पिरियड्स लीव मिळायला हवेत की नको. आता एक डॉक्टरच्या पर्स्पेक्टिव्हमधून आपण जाणून घेऊयात की पिरियड्स लीव खरंच मिळायला हवे की नको. ज्या मुलींना पिरियड नॉर्मली येतो त्यांना लीव घ्यायची गरज नाही आहे, साधी गोष्ट आहे. ओके. कारण आपल्याकडे फिमेल पॉप्युलेशन आज एम्प्लॉयमेंटमध्ये किती हाय लेवलवरती आहेत. आता तूच विचार कर की जर प्रत्येक मुलींनी प्रत्येक सायकलमध्ये 5 किंवा 4 दिवस लीव घ्यायचं ठरवलं तर कसं काय आपण आत्मनिर्भर भारत आणि आपले जे गोल्स आहेत कंट्रीचे ते कसे काय आपण अचीव करू शकू, किंवा वर्क एफिशियन्सी आपली बरीच कमी होते. तर दिस इज अ नॉर्मल फिजिओलॉजी, ह्याच्यामध्ये काही अबनॉर्मल नाही. पण जिला पण ॲबनॉर्मॅलिटी आहे, म्हणजे जिला मूड स्विंग्स आहेत, इरिटेबिलिटी आहे, इमोशनल आउटबर्स्ट आहेत, ती काम करू शकत नाही आहे, तिला सडनली म्हणजे सगळ्या मीटिंगमध्ये बसले पण ती चिडचिडेपणा आहे, किंवा अगदी इझिली ती इमोशनली इन्स्टिगेट होऊ शकते. तर ह्या गोष्टींकरता तिला सपोर्ट घेणं किंवा काउन्सिलिंग करणं जरुरी आहे. आणि ब्लिडिंग ज्यांना हेवी आहे, मी जे सांगितलं ॲबनॉर्मल ब्लिडिंग म्हणजे गठ्ठे जाणं, तर मग त्यांना सोनोग्राफी, बाकीच्या ब्लड टेस्ट, हिमोग्लोबिन टेस्ट, आणि वी आर लिव्हिंग इन अन एंडेमिक एरिया फॉर मलेरिया अँड डेंगी. तर प्लेटलेट्सकडे पण जर का म्हणजे रुटीनली पिरियड होते पण सडनली ह्या 2 महिन्यात खूप ब्लिडिंग होतं आहे का, तर कधी कधी तापानंतर प्लेटलेट्स लो झालेले असतात तेव्हा पण गठ्ठे जाऊ शकतात. तर कुठल्याही मुलीला जेव्हा अबनॉर्मल ब्लिडिंग होतं किंवा हेवी ब्लिडिंग होतं एक सोनोग्राफी करणं जरुरी आहे. आणि सोनोग्राफी आज सगळीकडे कुठल्याही शहरात, छोट्या शहरात सुद्धा अवेलेबल आहे. म्हणजे तुम्ही एकंदरीत म्हणतायत की ज्यांना ॲबनॉर्मल पिरियड्स आहेत किंवा ज्यांना हेवी ब्लिडिंग आहे ते लीव घेऊ शकतात, बाकी ज्यांना नॉर्मल पिरियड्स आहेत त्यांना लीव घेण्याची तशी गरज नाही. कारण इट इज फिजिओलॉजी. इनफॅक्ट मी प्रेग्नन्सीत सुद्धा म्हणते की प्रेग्नन्सी इज ऑल्सो नॉट अ डिसीज, इट्स फिजिओलॉजी. तर तुम्ही जितका वेळ काम करू शकता, म्हणजे इवन 35व्या आठवड्यापर्यंत तुम्ही काम केलं तरी यू आर गुड, अनलेस तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर, म्हणजे ब्लड प्रेशर आहे किंवा डायबिटीज आहे. ओके मॅम, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही सांगू शकलात तर असं तुम्ही पण पाहिलं असेल की बऱ्याचदा काय होतं की मुलीला यामुळेच कधी कधी जॉबला, म्हणजे गावच्या ठिकाणी किंवा बऱ्याच ठिकाणी असं होतं की यामुळे जॉब नाही दिली जात की अरे मुलगी आहे तर ती नंतर प्रेग्नेंट होऊ शकते, तर मग ती त्या सुट्ट्या घेऊ शकते, त्यामुळे एका फिमेलऐवजी एका मेलला लगेच जॉब दिली जाते. पण फिमेलला जॉब देताना बऱ्याच ठिकाणी विचार केला जातो. सो जर आपण पिरियड्स लीव्ह ग्रँट करायला सुरुवात जरी केली भारतामध्ये, तर तुम्हाला असं वाटतं का की त्यामुळे मुलींना जॉब मिळण्याची जी संधी आहे ती काही भागांमध्ये तरी कमी होऊन जाईल, असं तुम्हाला वाटतं का? डेफिनेटली, कारण वर्क एफिशियन्सी आपण कन्सिडर करणं फार जरुरी आहे. आणि आय डोंट थिंक दिस इज अ रिझन की आपण पिरियड लीव्ह देऊन आपण आपली वर्क एफिशियन्सी घालवू शकतो. अगदी. बरं मॅम, पुढचा प्रश्न हा, आपल्याकडे किती स्ट्रॉंग मुली आहेत आजकाल, जवान आहेत, CISF मध्ये आहेत मुली, किती मुली किती डिफरंट बॅकग्राऊंड्सवरती काम करतात, आणि आय डोंट थिंक मुली एवढ्या वीक आहेत. अगदी 100%. मॅम, शोल्डर टू शोल्डर आहेत आज मुली सगळीकडे, तुलाच बघ. ओके मॅम, पुढचा प्रश्न हा आहे की समजा जे ॲबनॉर्मल पिरियड्स जे आहेत त्यामध्ये जर लीव्ह मिळत नसतील किंवा नाही दिले गेले, तर तुमच्या मते ऑफिसमध्ये अशा काही सुविधा उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात का, ज्यामुळे ऑफिसमध्ये बसून काम करतानाही मुलींना आराम मिळू शकतो? पहिली गोष्ट तर आजकाल प्रत्येक ऑफिसमध्ये, स्पेशली कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये एक मेडिकल रेकॉर्ड सेक्शन असतो किंवा मेडिकल डिपार्टमेंट असतं, जिथे एखाद्या मुलीला बरं वाटत नसेल तर ती त्यांना रिपोर्ट करू शकते. त्याच्या थ्रू ह्या मुलींना मेडिक्लेम असतं त्यांच्या जॉबमधून, तर त्यांना इझिली त्यांच्या ब्लड टेस्ट किंवा सोनोग्राफी करायला सुविधा आहेत. आणि ज्यांना काही ॲबनॉर्मॅलिटी आहेत त्या कधीही हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांचे इव्हॅल्युएशन आणि चेकअप करू शकतात. पण जर तू म्हटलीस की नाही, आता ऑफिसमध्ये एखादी मुलगी बसली आणि तिचा पिरियड आहे म्हणून तिला एखादं रेस्टिंग रूम द्यावी किंवा बेड द्यावा किंवा लाऊंज द्यावं, तर आय डोंट थिंक इट्स प्रॅक्टिकल. कारण वर्क स्पेस किती लिमिटेड आहे कुठल्याही मेट्रोजमध्ये, तर हे शक्य नाही आहे. त्यापेक्षा मग तिला लीव्ह दिलेली बरी. पण वी हॅव टू बी व्हेरी प्रॅक्टिकल. अगदी. बरं, पिरियड्स मिथ्स आणि फॅक्ट बद्दल आता आपण बोलूयात की पिरियड्सबद्दल बरेच मिथ आहेत आणि आज ते मिथ सगळे मला खरं तर क्लिअर करायचे आहेत. मॅम, मासिक पाळी म्हटलं
की खरं तर मासिक पाळीचा कांदा, लसूण, मिरची, लोणचं, देव, धर्म या सगळ्याशी तसा काहीच संबंध नाही आहे. ही एक सायंटिफिक प्रोसिजर आहे जी जसं आपल्याला सर्दी खोकला येतो तसेच आपल्याला मासिक पाळी येते. त्यात फरक फक्त एवढा आहे की ती पुरुषांना येत नाही, फक्त महिलांना येते आणि महिन्यातून 5 दिवस येते. हा त्यातला खरं तर फरक आहे. पण आता ही गोष्ट जेव्हा आपण समजावून, ओरडून, प्रूफ दाखवून किंवा लिटरली रिसर्च करून लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांना ते समजून घ्यायचं नसतं. फॉर दॅम पिरियड्स इज रिलेटेड टू एव्हरी अदर थिंग इन दिस युनिवर्स. आजही त्या गोष्टीवर विश्वास का ठेवला जात नाही किंवा पिरियड्सला सगळ्या गोष्टींशी रिलेट का केलं जातं? पहिली गोष्ट तर सर्दी खोकला ॲबनॉर्मल आहे कारण ते इन्फेक्शन रिलेटेड आहे आणि पिरियड नॉर्मल आहेत कारण ते फिजिओलॉजिकल आहेत आणि हे आपल्या हॉर्मोनल इन्फ्लुएन्सवरती ब्लिडिंग होतं. पण कांदा, लसूण, आय डोंट थिंक ह्याचं काहीही संबंध आहे. ठीक आहे, कधी कधी म्हणायचे की उष्ण वस्तू खाऊ नयेत, म्हणजे पपई खाऊ नये किंवा चिकन खाऊ नये किंवा अंडे खाऊ नये, पण त्यांनी पण एवढं काही म्हणजे फारसा फरक पडत नाही. पण आम्ही हे म्हणतो की ज्या मुली प्रेग्नंट होऊ शकतात किंवा प्रेग्नन्सी प्लॅन करत असतात त्यांनी उष्ण वस्तू खाऊ नाहीत. पण ॲक्च्युली डायटरी आणि ह्याचा फारसा काही संबंध नसतो. पण तरीही थोड्या थोड्या गोष्टी आपण पाळतो की खूप हेवी म्हणजे गुळाच्या चिक्क्या किंवा खूप हेवी असं तीळ किंवा काही असं खाऊ नये पिरियडमध्ये, एवढंच आहे. बरं, पिरियड्समध्ये विटाळ म्हणजे या गोष्टीला हात लावू नये, त्या गोष्टीला हात लावू नये किंवा आजही बऱ्याच ठिकाणी महिलांना बाहेर बसवलं जातं. सो हे जे मिथ आहे, हे मिथ आहे की हे फॅक्ट आहे की हे करेक्ट आहे, नेमकं काय आहे हे? बरं, नाव लेट मी टेक यू बॅक 30 or 40 years ago. जेव्हा बायका फक्त घरकामाकरता अवेलेबल होत्या आणि त्या बाहेर जॉब्स करत नव्हत्या, पण त्यांचं फिजिकल स्ट्रेन किंवा फिजिकल एफर्ट भयानक असायचा. मग त्या बाईला आराम कसा द्यायचा? आणि बायकांना नेहमी एक छोट्या दर्जावरती मानले गेलं होतं. तर तिला मग डोक्यावर घेऊन कसं सांगणार की बाई तुला पाळी आहे, तू बाजूला बस किंवा तू हात लावू नको, मग त्यापेक्षा काय, मग तिला विटाळ आहे असं म्हणून तिला काहीतरी कारणाने तिला आराम मिळायला पाहिजे म्हणून तिला 4 दिवस की तू शिव किंवा तू बाजूला बस, तू चटईवर बस, तुला तुझं जेवण वेगळं देणार, तुझं ताट तू वेगळं धुवायचंस, पण तेवढंच ताट धुवायचंस आणि वेगळं. पण दिस वॉज ऑल ओनली विथ अन इंटेन्शन की तिला आराम मिळायला पाहिजे. कारण तेव्हा सोनोग्राफी नव्हती, तेव्हा हेवी ब्लिडिंग असायचं, असलं तरी बायकांना ते अंगावर काढावं लागायचं. कारण फक्त डिलिव्हरी करता बाई एखादी 9व्या महिन्यात पेन चालू झाली की डिलिव्हरीला जायची. तेव्हा सोनोग्राफी नव्हती, अँटीनेटल टेस्ट नव्हत्या, काहीच नव्हतं. पण आज जेव्हा सगळं काही हे अवेलेबल आहे तेव्हा शिव आणि विटाळ अँड ऑल इज आय थिंक म्हणजे ऑब्सोलेट, हे सगळं विसरायला पाहिजे. खरंच तुम्ही कारण आजकाल डोमेस्टिक इश्यूजमध्ये काय होतं, काय काय मुली ज्या वर्किंग आहेत आणि ज्यांच्या कधी एल्डरली लोक हे सगळं हे पाळतात, मग त्या मुलींना अतिशय त्रास होतो की घर छोटं आहे, मग ह्या खोलीत जाऊ नको, त्या खोलीत जाऊ नको, ह्या खोलीत माझे देव आहेत, त्या खोलीला तू का शिवलंस, ह्या देवाच्या खोलीत का गेलीस, आणि मग ती फॅमिली डिसहार्मनीमुळे मग मुली म्हणतात की ओ मला सेपरेट राहायचं आहे किंवा काय. मग हे सगळं अवॉइड करण्याकरता आपलं थोडंसं आता ब्रॉड थिंकिंग व्हायला पाहिजे सोसायटीचं, असं मला वाटतं. तुम्ही म्हणालात ब्रॉड थिंकिंग, म्हणून एक फक्त उदाहरण देते की माझी एक फ्रेंड आहे, तिचं लग्न होतं आणि तिच्या आईला पिरियड्स आले आणि ह्याच्यावरूनच माझा पुढचा प्रश्न होता की पिरियड ब्लड हे इम्प्युअर असतं किंवा ज्या महिलेला पिरियड्स येतात ती त्यावेळेस अशुद्ध असते असं सुद्धा मानलं जातं काही ठिकाणी. सो माझी मैत्रीण आहे, तिचं लग्न होतं आणि तिच्या आईला तिच्या लग्नामध्ये येऊ दिलं गेलं नाही, तिच्या सासरच्यांकडून पण आणि तिच्या माहेरच्यांनी पण असं सांगितलं की आई लग्नामध्ये नाही आली पाहिजे कारण लग्न हे शुभ कार्य आहे आणि तिला पिरियड्स आले, ती अशुद्ध आहे, त्यामुळे कदाचित लग्नामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स येतील किंवा लग्न तुटू सुद्धा शकतं, असं सुद्धा लोकांचं आहे. मग खरंच पिरियड्समध्ये ती महिला अशुद्ध असते का किंवा ते पिरियडचं जे ब्लड आहे ते इम्प्युअर असतं का? ब्लीडिंग फ्रॉम द वजायना इज ॲब्सोल्युटली नॉर्मल आणि क्लीन ब्लड आणि हायजिनिक असतं. फक्त वजायना इज टीमिंग विथ बॅक्टेरिया म्हणून कधी कधी थोडंसं त्या ब्लडला एखादा वास येऊ शकतो, पण हे अतिशय चूक आहे की ही बाई अशुद्ध आहे किंवा काय. पण तरीही आपण आजकाल बघतो ना की मी किती वेळेस बघते की मॅडम माझ्या घरी गणपती आणि मी पिरियड पुश करू शकते किंवा दिवाळीत लक्ष्मीपूजन येणारे का तेव्हा पिरियड पुश करू शकते का. हो, आपण असा विचार करतो की पिरियडमध्ये आपण देवाला हात लावू नाही, असं एक थोडंसं मनामध्ये काही असतं आणि तेव्हा मग पिरियड पोस्टपोनमेंट करता मुली गोळ्या वगैरे सायक्लिकल गोळ्या घेतात. पण असं म्हणजे एवढं की तिच्या मुलीच्या लग्नात तिला येऊ न देणं इज अ लिटल ॲबनॉर्मल किंवा
ऑब्जेक्शनेबल असं मला वाटतं. अगदी. बरं, अजून एक मिथ आहे पिरियड्सशी रिलेटेड की पिरियड्समध्ये केस खूप जास्त गळतात किंवा पिरियड्समध्ये केस धुवू नये कारण की त्यामुळे पिरियड्स ब्लड जे आहे ते खूप जास्त हेवीली फ्लो होऊ शकतं. तर हे खरं आहे का? केस न धुण्याचा काही संबंधच नाही आणि केस गळायचा पण काही संबंध नाही आहे. कारण केस गळणं हे तुमचं अनिमिया किंवा तुमचे काही बाकीचे इंटरनल इश्यूज असतील त्याच्यामुळे होऊ शकतं. फक्त ते 4 दिवस केस कधीच गळू शकत नाही. एक केस धुणं म्हणजे एफर्ट पहिले वाटायचा बायकांना की त्या पहिल्यांदा ते शिक्क काही बॉईल करायच्या, मग ते केस धुवायला जास्त पाणी गावामध्ये वगैरे. पण इथे आता शॉवर इज सो इझी आणि तुमचं हायजीन लेवल जर का तुम्हाला मेंटेन करायचं आहे, पोल्युशनमध्ये तुमचे केस खराब होऊ शकतात, तर तुमचं हेअर रुटीन तुम्ही रुटीनली चालू ठेवायला पाहिजे. काहीच त्याचं कनेक्शन नाही आहे. बरं, अजून एक मिथ असं आहे पिरियडशी रिलेटेड आणि हे सगळेच मला वाटतं मोस्टली हे मिथ पाळतात, ते म्हणजे लोणचं जे त्याला हात लावू नये किंवा किचनमध्ये जाऊ नये. का? मी सांगितलं त्यांना बेसिकली आरामाची गरज असते म्हणून. पण हे पण मला कधीच कळलं नाही की लोणच्याला हात लावलं पिरियडमध्ये तर लोणचं खराब होतं. म्हणजे आय डोंट नो वॉट की ते फंगस कसं काय चमच्यातून त्याच्यात जाऊ शकतं. सो दिस इज ऑल बिलीफ्स आणि हे सगळं आता बंद झालं पाहिजे. म्हणजे पिरियड्समध्ये लोणचं आपण खाऊ शकतो तसं काहीच नाहीये, बरोबर? लोणचं खाऊ शकतो, लोणचं घालू शकतो, लोणचं बनवू शकतो, लोणचं बरणीतून काढू शकतो, पण फक्त हायजीन लेवल मेंटेन करायची की आपण जे रुटीनली की गरम चमचा करा आणि तो डिप करा आणि मग नंतर तुम्ही जे तुमच्या बरण्या बांधून ठेवता वगैरे तसं रुटीन. त्याच्यात काहीच हे नाहीये की पिरियडमध्ये हात लावला तर लोणचं खराब होईल. नो. बरं, अजून एक स्ट्रेंज गोष्ट मी खरं तर ऐकली होती. माझी एक कलिग आहे आणि तिच्या गावाचं नाव नाही सांगणार आता, पण तिच्या गावामध्ये असं आहे की पिरियड्समध्ये जे सॅनिटरी पॅड आहे ते तुम्ही वॉश करून नंतर ते म्हणजे यूज्ड सॅनिटरी पॅड वॉश करून मग तुम्ही फेकून द्यायला हवं. कारण की जर तुम्ही ते पॅड तसंच फेकलं तर त्यावरून काहीतरी साप जाऊ शकतो किंवा त्यामुळे काहीतरी होऊ शकतं असं काहीतरी तिने मला सांगितलं होतं. आणि आय वॉज लाईक व्हॉट, तू पिरियड्स यूज सॅनिटरी पॅड तू वॉश करून फेकून दे. हे मी पण बरेच वर्ष आधी KM हॉस्पिटलमध्ये 30 वर्षापूर्वी मी जेव्हा काम करत होते, ट्रेनिंगमध्ये होते, तेव्हा ऐकलं होतं. आणि ते असं होतं की मी ऐकलं पॅड असा टाकला उघड्यावरती तर त्याच्यावरून साप गेला तर काय फर्टिलिटी इश्यूज वगैरे होऊ शकतात. हे अतिशय चूक आहे. पण एवढंच आहे की आपल्याला शहरामध्ये ड्रेनेज सिस्टम्स चांगल्या आहेत. आपण ती पॅडची शील्ड काढली आणि पॅड फ्लश केला तर पॅड फ्लश होऊ शकतो. पण गावांमध्ये बहुतेक खड्ड्यांमध्ये पॅड टाकावे लागतात आणि बरी करावे लागतात. तर मग त्या ब्लडच्या वासाने एखाद्या वेळेस काही म्हणा रोडंट्स म्हणा अजून काही कुत्रे वगैरे तिकडे जाऊ शकतात. म्हणून काय काय मुलींना वाटतं की ते पॅड धुवून त्याच्यातलं ब्लड काढून ते डिस्पोज केलं तर त्याला वास पण नाही येणार म्हणून त्या बहुतेक हे प्रकार करतात. पण जिथे प्रॉपर ड्रेनेज सिस्टम्स आहेत तिथे काही पॅड वॉश करायची गरज नाही आहे. नक्कीच. बरं, पॅड डिस्पोज करण्यासाठी जागा नसते, त्याच्यावरूनच आपलं पुढचं या इंटरव्ह्यूचं सेक्शन ते म्हणजे पिरियड्स हायजीन. अजूनही कितीही शिकलेलं असो, कितीही पिरियड्सबद्दलची अवेअरनेस झाली असेल तरीसुद्धा पिरियड्समध्ये नेमकी हायजीन कसं मेंटेन करायचं हे अजूनही बायकांना माहिती नसतं. म्हणून आपण त्यावरती येऊयात. आणि माझा पहिला प्रश्न आहे की पिरियड्समध्ये सेक्स म्हणजे शारीरिक संबंध ठेवावेत का? आयडियली नाही, कारण की ह्यानी फर्टिलिटी इश्यूज होऊ शकतात. कारण मी परत आता हा बोर्ड उचलून तुम्हाला दाखवते म्हणजे हे समजेल की नॉर्मली पिरियडचा हा फ्लो बाहेर व्हायला पाहिजे. जर शारीरिक संबंध आले, भले तुम्ही कॉन्डोम जरी वापरले, पण नेगेटिव्ह प्रेशरमुळे तुम्ही हे जे ब्लड आहे हे मागे ढकलून ट्यूब्सच्या थ्रू हे जेव्हा ब्लड इथे जातं तेव्हा मुलींना इन्फर्टिलिटी किंवा ट्यूब्स बंद व्हायचा त्रास होऊ शकतो किंवा एंडोमेट्रिओसिसचं एखादं कारण इज रेट्रोग्रेड मेन्स्ट्रुएशन. तर म्हणून रेट्रोग्रेड म्हणजे उलटी पाळी जाणं, आतमध्ये ब्लिडिंग होणं आणि त्याच्यामुळे फर्टिलिटी इश्यूज आणि एंडोमेट्रिओसिसचं एक कारण हे पण असू शकतं. तर युजली पिरियडमध्ये संबंध न ठेवलेलं बरं. म्हणजे काय मी बघते गुगलवरती परदेशातले लोक म्हणतात की पिरियडच्या ब्लडमुळे ल्युब्रिकेशन व्यवस्थित असतं आणि म्हणून संबंध ठेवावेत. पण आयडियली माझं म्हणणं हे आहे की पिरियडमध्ये अजिबात संबंध ठेवू नयेत. वेन यू सी रेड यू स्टॉप. म्हणून पिरियड संपल्यानंतर तुम्ही संबंध ठेवा, विच इज गुड फॉर युअर फर्टिलिटी अँड फॉर युअर हायजीन ऑल्सो. ओके मॅम, हायजीनशी रिलेटेड महत्त्वाचा प्रश्न आणि मला वाटतं सगळ्या मुलींपर्यंत हे पोहोचायला हवं की पिरियड्समध्ये वापरलेलं जे सॅनिटरी पॅड आहे किंवा टॅम्पॉन आहे ते नेमकं डिस्पोज कसं करायचं?
डिस्पोज करायच्या आधी त्यांचं स्केड्यूल कसं पाहिजे हे सांगते. कारण पिरियडच्या पहिल्या दिवशी एखाद्या मुलीला जास्त ब्लिडिंग येत नाही, मग ती म्हणते की अरे पॅड सोक नाही झालं तर चला तोच पॅड मी वापरते 24 तास. नाही, दर 8 तासाला पॅड बदलणं अतिशय जरुरी आहे. कारण ब्लड इज अ गुड कल्चर मीडियम, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया ग्रो होऊ शकतात आणि ते तिथे इन्फेक्शन देऊ शकतात. म्हणून दर 8 तासाला पॅड बदलणं जरुरी आहे, एक. आणि दुसरं, टॅम्पॉन जर का वापरले, टॅम्पॉन म्हणजे काय, बेसिकली टायटन्ड कॉटन असतो जो आपण वजानाच्या आत ठेवू शकतो आणि तो जेव्हा फुगतो तेव्हा 8-8 तासाला तो टॅम्पॉन काढावा लागतो. फॉरगॉटन टॅम्पॉन म्हणजे विसरलेला टॅम्पॉन ही एक मेडिकल इमर्जन्सी होऊ शकते. परदेशात असा केसेस घडलेल्या आहेत की जिथे मुली विसरलेल्या टॅम्पॉन आत ठेवून आणि त्याच्यामुळे सेप्सिसमुळे त्या ॲडमिट होऊन म्हणजे काय काय मुलींचे प्राण सुद्धा गेलेले आहेत. इतकंच, त्याला सेप्टिक शॉक म्हणतात. म्हणून फॉरगॉटन टॅम्पॉन कॅन बी व्हेरी व्हेरी डेंजरस. जेव्हा तुम्ही टॅम्पॉन टाकता तर तुम्ही 8-8 तासाचा अलार्म फोनमध्ये लावायला पाहिजे की माझा टॅम्पॉन टाकून 8 तास झालेत, हा टॅम्पॉन मला काढणं जरुरी आहे. टॅम्पॉन काढल्यानंतर तुम्ही तो फ्लश ऑफ करू शकता. तुमचे सॅनिटरी पॅडमध्ये जर का प्लास्टिक शील्ड असेल तर ती प्लास्टिक शील्ड सेपरेट काढायची आणि मग पॅड तुम्ही फ्लशमध्ये डिस्पोज करू शकता. पण हे सॅनिटरी पॅड न्यूजपेपरमध्ये रोल करून नंतर ते फेकून दिले जातात, सो ते हायजीनच्या दृष्ट्या ओके आहे का? ते मग तुमचं गार्बेज डिस्पोजलमध्ये तुम्हाला व्यवस्थित बॅग्समध्ये पॅक करून म्हणजे सॅनिटरी डिस्पोजल बॅग्समध्ये टाकावं लागतं. नाहीतर तुम्हाला जर का फ्लशिंग हे फॅसिलिटी असेल तर तो त्याचा प्लास्टिक शील्ड काढूनच मग तुम्ही फ्लश करू शकता. अगदी. बरं, आपण टॅम्पॉनबद्दल बोलतोय म्हणूनच एक सेफ मला जाणून घ्यायचं होतं की पिरियड्समध्ये सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप की टॅम्पॉन नक्की सेफ काय, महिलांनी काय वापरायला हवं? तिन्ही गोष्टी सेफ आहेत. ओके. पण त्याची इन्स्ट्रक्शन समजून घेणं जरुरी आहे. पॅड्स वापरू शकता, ॲब्झॉर्बंट पॅड्स. आजकाल ज्या मुलींना खूप हेवी ब्लिडिंग होतं त्यांना इवन पॅन्टीज आहेत अशा की ज्याच्यामध्ये ॲब्झॉर्बंट पॅड्स असू शकतात, एक. टॅम्पॉन्स, ज्या मुली स्विमर्स आहेत, ॲथलीट्स आहेत, जिमिंगला जातात, त्यांच्या ते जिम क्लोथ्समधून ते पॅड दिसायला नको म्हणून त्या टॅम्पॉन्स वापरतात. आणि मेन्स्ट्रुअल कपसुद्धा हायजेनिक आहे, पण ज्या मुलींचे शारीरिक संबंध आलेत आणि वजानामध्ये ते कप बसवू शकतात तिथे त्या मेन्स्ट्रुअल कप पण वापरू शकतात. पण ते कपसुद्धा जे टाईम पिरियड आहे त्याच्यामध्ये काढून क्लीन करून परत तो कप आत ठेवावा लागतो. बऱ्याचदा मुलींची कंप्लेंट असते की सॅनिटरी पॅडमुळे खाज येते किंवा इरिटेशन होतं किंवा रॅशेस होतात. कधी कधी जेव्हा मुली थोड्याशा स्थूल असतात तेव्हा त्यांच्या मांड्यांमध्ये स्पेस कमी असल्यामुळे आणि ते प्लास्टिक शील्डमुळे कधी कधी घासू शकतं. ओके. म्हणून त्यांनी कधी कॅन्डिड क्रीम किंवा काहीतरी क्रीम्स लावणं जरुरी असतं. आणि त्याच्या पण आजकाल खूप चांगल्या क्वालिटीचे पॅड्स अवेलेबल आहेत, म्हणून आय डोंट थिंक हा आता फारसा मोठा इश्यू राहिलेला आहे. बरं, इरेग्युलर पिरियड्सबद्दल बोलूयात. आणि हे ते प्रश्न आहेत जे आमच्या ऑडियन्स ॲक्च्युली आम्हाला सारखे विचारत असतात. सो पहिला प्रश्न आहे की पिरियड्स जर फक्त 2 दिवस येत असतील तर तो कोणता आजार आहे का, त्यात काळजी करण्यासारखं काय आहे? कमी पिरियड येणं म्हणजे पहिले अशक्तपणाचं लक्षण असू शकतं, म्हणजे ॲनिमिया असू शकतो, किंवा हॉर्मोनली कधी थायरॉइड हायपोथायरॉइडिझम असेल तर कमी होऊ शकतं. प्रोलॅक्टिन म्हणजे एक मिल्क हॉर्मोन असतो, तो जर का एलिव्हेटेड असला तरी स्कॅन्टी पिरियड येतात. त्याच्याबरोबर मूड स्विंग्स, इरिटेबिलिटी, चिडचिडेपणा, रडू येणं, हळवेपणा, कधी कधी तर इतक्या एक्सटेंटवर जातं की त्यांना सुइसायडल किंवा होमिसायडल टेंडन्सीजसुद्धा येऊ शकतात. आपण रिसेंटली पेपरमध्ये वाचलं की काहीतरी कुठल्या तरी आईनी 4 वर्षाच्या मुलाचं काहीतरी घात केला, एक 4 दिवसापूर्वीच आपण ही इन्सिडेंट पाहिली. तर हे ॲबनॉर्मल जे सायकोलॉजिकल बिहेवियर असतं हे हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये सुद्धा होऊ शकतं. हे फक्त सायकॅट्रिक डिसऑर्डर नाही आहे, तर ह्याच्यामध्ये प्रोलॅक्टिन एक्सेसची चाचणी करणं फार जरुरी आहे. पण हे मेंटली कसं अफेक्ट करतं? कारण प्रोलॅक्टिन हॉर्मोन हा मेंटली पेशंट्सना अफेक्ट करून मग त्यांना मूड स्विंग, चिडचिडेपणा, मग नवऱ्याचा फोन चेक करणं, मग तो कोणाशी बोलतोय, मग त्याला ट्रॅक करणं, ऑफिसमध्ये फोन करणं किंवा नवऱ्याच्या ड्रायव्हरला फोन करणं की नवरा कुठे आहे काय, हे सगळा वेडेपणा थोडासा पिरियडच्या आधी प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोममध्ये किंवा हायपर प्रोलॅक्टिनेमियामुळे होतो. आणि मी बऱ्याचदा माझ्या जेव्हा सायकॅट्रिस्ट फ्रेंड्सबरोबर ट्रीट करते पेशंट्सना तेव्हा ते मला क्लिअरली म्हणतात की रंजना हे बघ, हे स्किझोफ्रेनिया किंवा हे अजून काही दुसरं नाही आहे, पण हे प्रोलॅक्टिन एक्सेस आहे. आणि मग त्यांना आम्ही जेव्हा ते प्रोलॅक्टिन करता टॅबलेट्स देतो तेव्हा ते अतिशय नॉर्मल होतात.
तर हे बघणं फार जरुरी आहे. आणि ज्यांना पण ॲबनॉर्मल म्हणजे समजा तुम्हाला वर्क एन्व्हायरमेंटमध्ये कळलं की किंवा एखाद्या बॉयफ्रेंडनी किंवा नवऱ्याने सांगितलं की नाही डॉक्टर ही पिरियडच्या आधी इतकी चिडचिडेपणा करते आणि मग सडनली पिरियड आला की काम होऊन जाते, पण तिचं बिहेवियर जर का फार ॲबनॉर्मल व्हायला लागलं तर प्लीज तिला मेडिकल सुपरविजनला आणा, तिचे प्रोलॅक्टिन लेवल्स करा आणि तिला ट्रीट करून तिला नॉर्मल करा. कारण तुमची डोमेस्टिक हार्मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट. डोमेस्टिक हार्मनी म्हणजे घरातलं वातावरण अतिशय चांगलं पाहिजे. चिडचिडेपणा, आरडाओरडा, मग आजकाल मुलं पण मेंटली खूप फ्रेजाईल आहेत. त्यांना आरडाओरडा, आईवडिलांमधली भांडणं पाहिली की मुलं घाबरून जातात. दे डोंट नो हाऊ टू रिॲक्ट. पहिल्यांदा जुन्या जमान्यामध्ये आजी आजोबा काका काकू सगळे एका घरात असून किंवा कझन्स असून इमोशन्स बफर व्हायचे. आजकाल मुलं जर का आईवडिलांना भांडताना बघतात आणि सडनली आईबाप कामाला गेले, ही मुलं घरात येऊन मग ते कावरेबावरी होतात, मग त्यांच्या मनामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी चालतात. म्हणून चाइल्ड सायकॉलॉजी इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याच्यात पेरेंटल कॉन्डक्ट म्हणजे आईवडिलांनी न भांडणं, आईवडिलांनी नीट एकमेकाशी बोलणं, कामावून आल्यानंतर ओ मी थकली आहे म्हणून आईनी बसायला चान्स नाही आहे, की तुम्ही घरी येताना फ्रूट खाऊन या. आणि तुमच्या मुलांकरता तुम्हाला तेवढा मुलांना टाईम द्यावाच लागेल, कारण दॅट इज पार्ट ऑफ व्हेरी पॉझिटिव्ह पेरेंटिंग. आणि त्याच्याकरता तुमचे मूड्स व्यवस्थित पाहिजेत. अगदी. बापरे, म्हणजे पिरियड्सचा एवढा परिणाम मेंटल हेल्थवरती सुद्धा होऊ शकतो. हो, अगदी. बरं मॅम, आणि नवऱ्यांनी पण समजून घ्यावं लागतं की समजा तिला प्रॉब्लेम आहे तर आपण तिला थोडंसं मदत करावी किंवा तिला कॉम्प्लिमेंट करावं किंवा तिला सपोर्ट करावं. बरं मॅम, पुढचा प्रश्न आहे की पिरियड्स सायकलच्या आधी किंवा पिरियड सायकल नंतर जर पिरियड्स येत असतील, पिरियड्स वेळेवर येण्यासाठी कोणती काळजी घ्यावी? नाही, पिरियड्सच्या आधी आणि पिरियड्सच्या मध्ये ब्लिडिंग येणं तर दिस इज ॲबनॉर्मल ब्लिडिंग. समजा 4 दिवसाचं पिरियड होऊन गेला आहे आणि आता परत 4-5 दिवसांनी ती म्हणेल की माझे संबंध आले आणि माझ्या दुसऱ्या दिवशी ब्लिडिंग चालू झालं, दॅट इज पोस्ट कॉयटल ब्लिडिंग विच इज व्हेरी डेंजरस. कारण त्याच्यामध्ये कुठे पिशवीच्या तोंडावर इथे काही जखम आहे का बघणं फार जरुरी असतं. कारण इथे सर्वायकल कॅन्सरचं एक लक्षण आहे पोस्ट कॉयटल ब्लिडिंग. ओके, तर ते मग दुसरं की पिरियडच्या मध्ये ब्लिडिंग येणं म्हणजे इथे एखादी द्राक्षासारखी ग्रोथ ज्याला पॉलिप म्हणतात ते पण असू शकतं, किंवा फायब्रॉइड्स असू शकतात, किंवा ॲडिनोमायसिस म्हणजे युट्रसमध्ये बल्कीनेस येऊ शकतो, किंवा कुठेतरी सिस्ट येऊ शकते. तर कुठल्याही पेशंटला जेव्हा ॲबनॉर्मल ब्लिडिंग, पिरियडच्या व्यतिरिक्त ब्लिडिंग असं ॲबनॉर्मली एक सायकल सोड दुसऱ्या सायकलला जरी आलं तरी एक सोनोग्राफी करणं फार महत्त्वाचं आहे, ज्याच्यामधून आपल्याला कळू शकतं की काय प्रॉब्लेम आहे. बरं, सोनोग्राफी सोडून अजून कोणत्या अशा टेस्ट आहेत का ज्या महिलांनी करायला हव्या, ज्यातून आपल्याला हे कळेल की आपल्याला यातला कोणता आजार नाही आहे ना? काय नाही, एक रुटीन कम्प्लीट ब्लड टेस्ट करावी लागते. समजा मूड्स ॲबनॉर्मल आहेत तर प्रोलॅक्टिनची टेस्ट करा, पिरियड्स कमी येत आहेत तर थायरॉईडची टेस्ट करा, गायनेकॉलॉजिस्टला जाऊन भेटा, त्या पॅप्समिअर नावाची टेस्ट करतील. पॅप्समिअर म्हणजे पिशवीच्या तोंडावरती थोडासा डिस्चार्ज आम्ही काढतो आणि वर्षातून एकदा प्रत्येक मुलीची पॅप्समिअर टेस्ट आफ्टर सेक्शुअल इंटरकोर्स म्हणजे संबंध येऊन 1 वर्ष झाल्यानंतर, साध्या लँग्वेजमध्ये आफ्टर 1 year ऑफ सेक्शुअल डेब्यू प्रत्येक मुलींनी पॅप्समिअर करणं जरुरी आहे. पॅप्समिअर ही टेस्ट सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये आणि सगळ्या गायनेकॉलॉजिस्टकडे होते. हार्डली 7 किंवा 800 रुपयामध्ये ही टेस्ट अवेलेबल आहे, पण वर्षातून एकदा ही करणं जरुरी आहे की त्याच्यामध्ये काही पिशवीच्या तोंडावर काही खराबी आहे की नाही. आणि आजकाल पिशवीच्या तोंडाचा कर्करोग एवढा वाढला आहे म्हणून आम्ही HPV वॅक्सिन, तर सर्वायकल कॅन्सर वॅक्सिन हे प्रत्येक मुलींना 9 ते 45 वर्षाच्या मध्ये 0, 2 आणि 6 months ह्या फ्रेममध्ये देतो, जिथे सर्वायकल कॅन्सरचा इन्सिडन्स कमी होतो. तर हे एक अवेअरनेस पण सगळ्या मुलींना असणं फार जरुरी आहे. म्हणजे आमच्या रुटीन क्वेश्चनरमध्ये हे तर आम्ही नेहमी विचारतो की तुम्ही HPV वॅक्सिन घेतलेलं आहे का, तुम्ही शारीरिक संबंधात इन्व्हॉल्व्ह होत आहे का, लग्न हा क्रायटेरिया राहिलेलाच नाही मी फ्रँकली सांगते. आणि जर का हो म्हणल्या तर मग पॅप्समिअर आणि HPV वॅक्सिन तुम्ही घेतलेलं आहे की नाही. आजकाल HPV वॅक्सिन हे आम्ही एक पीडियाट्रिक वॅक्सिन म्हणून 9व्या वर्षापासून देतो की आयडियली टू बी टेकन बिफोर द फर्स्ट सेक्शुअल डेब्यू, कारण मग 100% प्रोटेक्शन त्या मुलीला मिळू शकतं. अगदी. बरं मॅम, काही महिलांना पिरियड्स येतच नाहीत, म्हणजे जन्मापासून एंडिंगपर्यंत त्यांना कधी पिरियड्स येतच नाहीत. मग हा कोणता आजार आहे का, किंवा आपण काही उपचार करून पिरियड्स पुन्हा सुरू करू शकतो का? तर जे पुस्तकं आणि सायन्स म्हणतं की आयडियली एखाद्या मुलीचे पिरियड 12-13व्या वर्षी चालू व्हायला पाहिजे. काही मुलींना पिरियड 9व्या वर्षी पण येऊ शकतात. काही मुलींना प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणजे 6व्या वर्षी सुद्धा पाळी येऊ शकते. दॅट इज व्हेरी अबनॉर्मल. कारण
एवढ्या लहान वयात जर का पाळी आली तर तिची बोन ग्रोथ, तिची सगळंच डेव्हलपमेंट चेंज होऊ शकते. प्लस तिला शाळेमध्ये 6व्या वर्षी जर का फिजिकल चेंजेस असले आणि तिला पाळी लवकर आली तर शी कॅन बी अ टार्गेट ऑफ सेक्शुअल प्रेडेटर्स ऑल्सो. कोणी तिचा गैरफायदा घेऊ शकतो. एक म्हणून गायनेकॉलॉजिस्ट आणि एंडोक्रिनॉलॉजिस्टकडे जाऊन तिला हॉर्मोनल इंजेक्शन्स देऊन तिचा पिरियड आम्ही डिले करतो. नाहीतर मग तिची ग्रोथ स्टंटेड राहते, तिची हाईट वाढत नाही. हे झालं अर्ली पिरियड येणं. पण ज्या मुलींना 16व्या वर्षापर्यंत पिरियड येतच नाही त्याला प्रायमरी एमेनोरिया असं म्हणलं जातं. म्हणजे पिरियड आलेलाच नाही. मग अशा मुलींचा तपास करणं जरुरी असतं की हॉर्मोनली काय प्रॉब्लेम आहे का. हॉर्मोनली ते प्रॉब्लेम्स असतील तर ते आम्ही सॉर्ट आउट करतो. म्हणजे परत थायरॉइड आहे का, प्रोलॅक्टिन आहे का, अजून काही TB किंवा काही इन्फेक्टिव्ह रोग आहेत का. आणि मोस्टली अगदी म्हणजे वर्षातून 2 मुली तरी माझ्याकडे अशा येतात की ज्यांना युट्रसच नसतं. तर MKH मेयर रॉकिटान्स्की कुस्टो हाउसर सिंड्रोम म्हणजे काय की त्या मुलींना हा भाग नसतोच. म्हणजे फक्त ओव्हरी आणि ट्यूब, वजायना असेल किंवा नसेल, वजायना पण नसतो. पण फिजिकली पाहिलं तर मुलगी एकदम व्यवस्थित मुलगी म्हणून आढळते. हा डेव्हलपमेंटल प्रॉब्लेम असतो की जिथे हे युट्रसचं फ्युजन होत नाही. कारण आपलं युट्रस जेव्हा डेव्हलप होतं तेव्हा लॅटरल बर्ड्सने डेव्हलप होऊन ते मर्ज होतं. पण जेव्हा हे डेव्हलप होतच नाही मग अशा मुलींना सरोगसी म्हणजे पुढे जाऊन, कारण त्यांची अंडी आपण वापरू शकतो आणि दुसऱ्या बाईचा गर्भ घेऊन आपण तिला मुलं देऊ शकतो. त्याला आपण सरोगसीचं एक इंडिकेशन असं म्हणू शकतो. पण हे आपल्याला समजेल कसं की म्हणजे त्या मुलीला युटरसच नाहीये किंवा तिला सोनोग्राफी करतो. ओके. आणि मग सोनोग्राफीत आढळलं की हे मग MRI करून पण बघतो. आणि अशा मुलींना युजली किडनीचे प्रॉब्लेम्स काहीतरी असतात. म्हणजे काय की एक किडनी असू शकते किंवा एक किडनी खाली असू शकते म्हणजे पेल्विक किडनी असू शकते किंवा हॉर्सशू किडनी म्हणजे घोड्याच्या नाळ्याच्या साईजची शेपची किडनी असते. तर ज्या पण मुलींना ॲबनॉर्मॅलिटी युट्रसमध्ये असते म्हणजे अजून पण काही मुलींना काय असतं की पडदा असतो युट्रसमध्ये, एखादा सेप्टम म्हणतात त्याला, किंवा वजायनामध्ये सुद्धा सेप्टम असतं, किंवा कधी कधी वजायना पूर्णपणे उघडा नसतो विच इज कॉल्ड इम्परफोरेट हायमेन. मग अशा मुलींना पिरियडमध्ये पेन येतं पण पाळी आलेली नसते. मग आम्ही बघतो की सोनोग्राफीत इथे ब्लड सगळं साचलेलं आहे. मग ब्लड साचण्याचे काही काही लेवल्स आहेत. काय आहे हिमॅटोकॉल्पस म्हणजे काय, फक्त वजायनामध्ये ब्लड साचलं आहे. हिमॅटोमेट्रा म्हणजे इथे साचून आता ते ब्लड युट्रसमध्ये साचलेलं आहे. आणि मग हिमॅटोसॅल्पिंग्स म्हणजे अजून ते मागे गेलेलं आहे म्हणजे पूर्ण इथे इथे आणि इथे ब्लड साचलेलं आहे. आणि तिथून मागे गेलं की मग त्यांना पेल्विक एंडोमेट्रिओसिस हा प्रकारसुद्धा होऊ शकतो. तर हिडन मेन्सेस ज्या असतात त्यांना ताबडतोब एक सोनोग्राफी आणि हॉर्मोनल टेस्ट करणं जरुरी असतं. मॅम खरंच खूप मस्त समजावलंय तुम्ही. म्हणजे मी स्वतः अजून मी त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते की बापरे एवढं सगळं आहे. ओके मॅम, थोडेसे इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन्स आणि हे सुद्धा तेच क्वेश्चन्स आहेत जे आम्हाला ज्या आपल्या महिला पाहतायत त्यांनीच विचारलेले आहेत की पिरियड्स पुढे ढकलण्याच्या ज्या गोळ्या असतात त्या मोस्टली मला असं वाटतं कोणताही सण उत्सव आला किंवा अगदी ट्रिपला कोणत्या तरी जायचे तरी सुद्धा बायका किंवा महिला ह्या गोळ्या घेतातच. पण ह्या गोळ्या घेणं किती सेफ आहे? सेफ आहे पण मेडिकल सुपरविजनच्या अंडर घेणं सेफ आहे. असं नाही की 4 वर्षापूर्वी मी गायनॅककडे गेले होते आणि तेव्हा गणपतीत त्यांनी मला या गोळ्या दिल्या होत्या म्हणून आता ते पॅकेट पडलेलं आहे म्हणून मी या 4 गोळ्या घेते. नाही, असं शक्य नाही आहे. ज्या पिरियडमध्ये ज्या सायकलमध्ये तुम्हाला पोस्टपोन करायचं आहे तेव्हा तुम्हाला गायनॅककडे जाऊन भेटावं लागेल. त्या तुम्हाला फिजिकल चेकअप करून काही प्रश्न विचारणार आणि मगच ज्या गोळ्या ज्या स्टिप्युलेटेड टाईमला त्या गोळ्या देतात त्या दिल्यानंतर तुमची जेव्हा पाळी येते तेव्हा रेग्युलर येते की नाही. आणि त्या गोळ्या घेतल्यानंतर तुमची जी पाळी डिले झालेली आहे तेव्हा तुमची पिरियडची डेट चेंज होणार आहे एवढं लक्षात ठेवावं लागतं. म्हणजे एखाद्या मुलीची पाळी 5 तारखेची असेल आणि तिने पोस्टपोन करून 11 तारखेला तिची पाळी केली तर पुढच्या सायकलमध्ये तिची पाळी 11 तारखेपासून यायला लागणार, परत 5 तारखेची पाळी नसेल. हे सायक्लिकल व्हेरिएशन समजणं फार जरुरी आहे. पण वारंवार जर या गोळ्या घेत असतील तर ते सेफ आहे का? नाही, सेफ नाही आहे. कारण तुम्ही जेव्हा पण ह्या गोळ्या घेताय तेव्हा काय होतंय की तुमची युट्रसची लायनिंग जी आहे ती तुम्ही ॲबनॉर्मली तुम्ही कंट्रोल करताय, मोठी करताय, छोटी करताय, ॲबनॉर्मल ब्लिडिंग करताय, मग ते सायक्लिकल इरेग्युलॅरिटी चालू होते. म्हणून गरज त्यामध्ये कोणत्या प्रकारचा एक साधा रूल आहे ना बेटा की डू नॉट टॅम्पर विथ नेचर. निसर्गाशी खेळू नका, बी क्लोज टू नेचर. आणि अगदी गरज असेल तरच तुम्ही त्याला इंटरफिअर करा. यू हॅव सीन एनिवेअर इन द वर्ल्ड यू इंटरफिअर विथ नेचर अँड देर इज ओनली डिस्ट्रक्शन. खरी गोष्ट आहे. खरी, नक्कीच.
बरं मॅम, पुढचा प्रश्न आहे की पिरियड्स एकदा का आले की मुलींची हाईट वाढत नाही असं म्हटलं जातं, हे खरं आहे का? मुलींची हाईट 18व्या वर्षापर्यंत हं, आणि मुलांची हाईट 21 वर्षापर्यंत वाढते. पण मी जसं म्हणलं की ज्या मुलींची जे पिरियड्स लवकर येतात त्यांचं हे जे बोन ग्रोथ असते, म्हणजे आपलं जे हाड वाढतं, तर ही हाडं जेव्हा मुलं लहान असतात किंवा 12, 13, 16, 18 वर्षापर्यंत ह्या बोन्सच्या मध्ये एक सर्टन लेवल म्हणजे सॉफ्ट बोन असतं कार्टिलेजनस, आणि ते फ्यूज व्हायला 18 वर्ष लागतात टोटली. पण ज्या मुलींना पाळी लवकर येते त्यांचं बोन फ्युजन लवकर होतं, ज्याला एपिफिजियल फ्युजन म्हणतात, जे लवकर होतं. तर म्हणून 18व्या वर्षापर्यंत तिची हाईट वाढू शकते. तर तिचा आहार पाळणं, तिचं सगळं काही डाएट सांभाळणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. एक्सरसाइज, व्यायाम. आजकाल मुली फक्त बसून राहतात, टी व्ही बघतात. आपण जसं शाळेमध्ये खेळायचो, स्पोर्ट्स करता आपल्याला जागा होती, आज 4 भिंतींच्या बिल्डिंगमध्ये शाळा होत आहेत, मुलांना प्लेग्राऊंड नाही आहेत. मग मुलं काय आपले ते फोनवरती गेम्स आणि हेच. म्हणून आईवडिलांनी त्यांना सूर्यनमस्कार शिकवणं, व्यवस्थित खाणं शिकवणं, भाजी भाकरी पोळी भाजी हे घरातली वस्तू खा. सतत ऑर्डर करून जेवण बाहेरचं जेव्हा मागवतात त्याच्यात खूप फॅटी गोष्टी असतात किंवा काही सॅच्युरेटेड ॲसिड्स असतात जे चांगले नसतात. तर जितकं नॉर्मल आणि स्वच्छ जेवण ठेवाल तेवढं बरं. 30% ऑफ युअर फूड शुड बी रॉ. फ्रूट्स खा, व्हेजिटेबल्स खा, व्हेजिटेबल ज्युसेस द्या मुलांना, आणि वेट कंट्रोलमध्ये ठेवा. नाही तर पॉलिसिस्टिक ओव्हरीजचा इन्सिडेन्स खूप भयानक वाढतो आणि त्याच्यामध्ये तर मॅक्सिमम पिरियडच्या ॲबनॉर्मॅलिटीज आणि इरेग्युलरिटीज दिसतात. मग त्याच्यामुळे मग मुरमं येणं, फेशियल हेअर येणं, हे सगळे प्रकार असतात. ते आपण तर ऑलरेडी प्रिव्हियस एपिसोडमध्ये बोललेलो आहोत. म्हणजे लाईफस्टाईल इज मेन रिझन इरेग्युलर पिरियडसाठी पण आणि पीसीओडीसाठी पण. आणि आहार चांगला सांभाळला तर मोशन्स व्यवस्थित होतात. मोशन्स व्यवस्थित नाही झालं, कधी कधी कॉन्स्टिपेशन झालं तर भयानक स्किनवरती प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणजे स्किन डल दिसते, स्किनवर पिंपल्स येतात, मुरमं येतात, अंगावरती डाग येणं, हे सगळं जेव्हा पोटामध्ये टॉक्सिन्स साचतात त्याच्यामुळे होऊ शकतं. सो कोठा साफ होणं पण अतिशय इम्पॉर्टंट आहे. युरिन पण व्यवस्थित लेमनी येलो युरिन झाली पाहिजे, डार्क येलो युरिन नाही पाहिजे. कधी कधी व्हायटमिन्स खाऊन युरिन डार्क होते, पण ॲटलिस्ट 3 ते 4 लिटर पाणी पिणं जरुरी आहे. जास्त करून एरेटेड ड्रिंक्स पिऊ नका. साधं लिंबू सरबत प्या, कोकम सरबत प्या, चिया सीड पाणी प्या. ऑफिसमध्ये तर मी सगळ्या बायकांना सांगते की एका मोठ्या बाटलीमध्ये चिया म्हणजे सब्जा सीड्स तुम्ही टाका, आणि एखादं लिंबाचं साल त्याच्यात टाका, थोडे पुदिन्याची पानं टाका, आणि ते दिवसभर पीत राहा. तुमचं सगळं वॉटर रिटेन्शन निघून जाईल, तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स मिळतील. मी माझं न्यू इयर रिझोल्युशन ठेवलं ॲक्च्युली हे की मला हे स्टार्ट करायचं आहे सिरियसली, पण मी केलं नाही. आता 10 दिवस झाले. बरं, म्हणजे पिरियड्समध्ये पिरियड्स आल्यामुळे मुलींची वाढ खुंटते, हे खोटं आहे म्हणजे बेसिकली हे 18व्या वर्षापर्यंत त्यांची वाढ नॉर्मली होऊ शकते. ओके मॅम, पुढचा प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा प्रश्न. आता इथे बरेच पुरुष मंडळी बसलेत म्हणून, की जेव्हा महिलेला पिरियड्स येतात तेव्हा पुरुषांचा रोल नेमका कसा असावा किंवा त्यांनी नेमकं कशी काळजी घ्यावी? फिजिकली ती थोडीशी ड्रेंड असते म्हणून तिला घरामध्ये काम करायला मदत करावी. ऑफकोर्स आजकालचे पुरुष तसे नाही राहिलेत की माझा पेपर कुठे, माझी कॉफी कुठे, मी माझी मॅच बघतोय. पण तरीही थोडंसं त्यांना घरात हेल्प करणं, मग त्यांना सहानुभूतीने की बाबा कशी आहेस, थकली आहेस का, किंवा मी तुला थोडी मदत करू का, की चल आज मी तुझा चहा बनवतो, किंवा चल आज मी तुला ऑमलेट बनवतो. तर एक हॅपी एन्व्हायरमेंट ठेवा. शेवटी आज मी सक्सेस स्टोरी काय म्हणते शहरातली, की हॅपी वाईफ, गगलिंग अँड स्माइलिंग चिल्ड्रन, डिसेंट लक्झरीज इन द हाऊस, अँड गुड फूड बिंग कुक्ड इन द हाऊस फॉर लक्झरीज. हे हॅपी एन्व्हायरमेंट आणि अर्बन सक्सेस स्टोरी आहे. नुसतं फायनान्शियली धावणं की मी एवढे लाख बनवते, तू एवढे करोड बनव, मी ही फॅन्सी गाडी घेते, तू ही फॅन्सी गाडी घे, शेजारणीकडे काय आपल्याकडे काय नाही आहे, हे बघू नका. हे तुमचं जे एक एन्व्हायरमेंट आहे हे तुम्ही बघा, की तुमची मुलं खुश आहेत का, मुलांबरोबर तुम्ही किती टाईम देताय, नवरा बायको एकमेकाबरोबर किती टाईम स्पेंड करताय, एकमेकाबद्दल सहानुभूती. कितीदा एखादी बाई नवऱ्याला म्हणते तू किती स्मार्ट दिसतोय जाताना, माणूस छातीत आणून घरी येईल की अरे वा माझ्या बायकोने मला कॉम्प्लिमेंट केले, पण त्याच्यात बोलायला काय झालं रोज रोज, रॉंग. तसंच हजबंडनी पण बायकोला कॉम्प्लिमेंट करावं की किती सुंदर दिसतेस तू आज. सो इफ यू आर कॉम्प्लिमेंटिंग इच अदर, इट इज ओनली की तुम्ही तुमच्या घरातलं एन्व्हायरमेंट अजून म्हणजे हॅपी सुखादाय असं बनवताय असं मला वाटतं. आणि नेव्हर स्लीप ऑन अ प्रॉब्लेम. मी बायकांना नेहमी सांगते की घरामध्ये काही इश्यू असेल, तुम्ही जा, तुम्ही नवऱ्याशी बोला, शांतपणे बोला. अनुष्य पोटावर नवऱ्याला कधीही क्रिटिसाइज करू नका.
की ओके आपण बोलूयात का, मला थोडंसं काय बोलायचं. कम्युनिकेशन इज द चिडचिड, आरडा ओरडा, मुलांच्या समोर भांडणं अतिशय चूक आहे. तर आपला हा प्रॉब्लेम आहे, आपल्याला हे आय थिंक वी नीड टू टॉक आणि हे सॉर्ट आउट करणं बरोबर. आदळ आपट आरडा ओरडा इज नॉट रिक्वायर्ड. आणि व्हॉट आर यू डुईंग इव्हेंच्युअली, यू आर गोईंग अक्रॉस टू द पर्सन यू लव्ह टू टेल हिम की बाबा असा असा प्रॉब्लेम आहे. 2 मिनटं तुम्हाला वाटेल की हो मी माझा इगो ठेचला, पण त्याला बरोबर समजेल की ही स्ट्रॉंगर आहे म्हणून ही माझ्याकडे आली. आणि एखाद्या गृहिणीने टू कीप ऑल द थ्रेड्स टुगेदर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तो तिचा रोल जेव्हा ती निभवते तेव्हाच ती आदर्श गृहिणी बनू शकते. बापरे, मस्त सुंदर शब्दांमध्ये सांगितलेलं आहे. होप सगळ्यांनी ऐकले. इकडे सगळ्या पुरुष मंडळींना म्हणते इगो काढून टाकायचा. हा, इगो आयुष्यातून काढून टाकायचा. अग्री 100%. बरं मॅम, पिरियड्सबद्दल बरीच अवेअरनेस आपण या एपिसोडमधून पण दिलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणाहून लोकांना अजूनही पिरियड्सबद्दल बरीच अवेअरनेस मिळते. पण तुमच्याकडून जर तुम्हाला ज्या महिला किंवा पुरुष मंडळी आपल्याला पाहतायत त्यांना जर काही मेसेज द्यायचा असेल एक शेवटचा, तर काय असेल? फिटनेस फर्स्ट असं मी म्हणते. जेव्हा तुमचं वजन अतिशय कमी होईल तेव्हा पण पिरियड इरेग्युलर होणार. जेव्हा तुमचं वजन अतिशय वाढेल तेव्हा पण पिरियड इरेग्युलर होणार. जेव्हा तुमचा आहार चांगला नसेल तेव्हा पण तुमचे पिरियड इरेग्युलर होणार. म्हणून कुठल्याही गोष्टीत डिसिप्लिन ठेवा. शिस्त जर कुठल्याही गोष्टीत असेल तर तुम्ही कधीच प्रॉब्लेम तुम्हाला होऊ शकणार नाहीत. पण ते काही आजार असे असतात जसे की फायब्रॉइड्स आहेत, एंडोमेट्रिओसिस आहेत, ओव्हेरियन सिस्ट आहेत, युट्राईन पॉलिप्स आहेत, की ज्या सायंटिफिकली पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे की 70% बायकांना फायब्रॉइड्स होऊ शकतात, 40 ते 45% बायकांना ॲडिनोमायोसिस किंवा एंडोमेट्रिओसिस होऊ शकतं, 30% बायकांना पॉलिप्स होऊ शकतात. तर ज्या पण बायकांना ॲबनॉर्मल ब्लिडिंग आहे आणि ज्या सहन करू शकत नाहीत, ज्यांना मूड स्विंग्स आहेत, इरिटेबिलिटी आहे, एनिथिंग अवे फ्रॉम नॉर्मल, तुम्ही ताबडतोब मेडिकल सुपरविजन घ्या. तुम्ही ते सहन करून तुमच्या घरातलं आणि तुमच्या स्वतःचं म्हणजे संतुलन घालवू नका असंच मला वाटतं. तरच आपण एक हेल्दी सोसायटी बघू शकू. मला वाटतं एक महिलांना तुमच्याकडून एक छोटासा मेसेज हा पण जायला हवा की महिला कितीही सिरियस इश्यू झाले किंवा कितीही आजारी पडल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करतात की ठीक होऊन जाईल, ठीक होऊन जाईल. एक लक्षात ठेवा की अ वुमन इज द बॅकबोन ऑफ अ फॅमिली किंवा शी इज द बेसमेंट ऑफ अ हायराईज बिल्डिंग आपण ज्या बघतोय मुंबईतच मोठ्या, ते बेसमेंटच हल्लं तर अख्खी बिल्डिंग हलेल. कळलं? म्हणून त्या बाईंनी, त्या बॅकबोननी अतिशय स्थिर राहणं फिजिकली आणि मेंटली हे खूप 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 महत्त्वाचं आहे. निसर्गाने बायकांवरती खूप जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत. त्यांच्यावरती मेन्स्ट्रुएशन आहे, पिरियड प्रॉब्लेम्स आहेत, मग डिलिव्हरी आहेत, मेनोपॉज आहे, हे सगळं काही आहे. तरी पण एखाद्या आणि जेवढे बाईच्या अंगात चेंजेस येतात तेवढी ती मॅच्युअर होते आणि तेवढी ती मल्टीटास्किंगमध्ये मॅच्युअर होते. म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अ वुमन टू बी द बॅकबोन ऑफ द फॅमिली अँड टू कीप द थ्रेड्स टुगेदर. थँक्यू सो मच मॅम. खरं तर पिरियड्स हा खूप महत्त्वाचा विषय होता आणि त्यावर बोलण्यासाठी खरंच मला म्हणजे असं वाटतंय की जेही प्रश्न मी विचारले त्याचे जे ऑन पॉईंट उत्तरं मला हवी होती ती मला तुमच्याकडून मिळणार होती, मला माहिती होतं आणि तेच झालेलं आहे. थँक्यू सो मच मॅम. ऑलवेज अ प्लेजर टू बी विथ लोकमत. आणि आपण बरेचसे एपिसोड्स केलेले आहेत आणि आपल्याला खूप चांगले रिस्पॉन्सेस मिळाले आहेत. पण इथून पुढे ज्या पण गृहिणी आहेत, मुली आहेत, ज्यांना पण काही प्रश्न असतील आपण डेफिनेटली पुढे काही एपिसोड्स घेऊयात. नक्कीच. एक मेन मेसेज सगळ्यांना द्यायचं माझ्या यंग मुलींना की प्लीज स्वतःचे वोटर कार्ड्स बनवा. ऑल ऑफ यू आर रिस्पॉन्सिबल सिटिझन्स अँड यू हॅव टू वोट. दो दिस इज आउट ऑफ द हे म्हणजे क्वेश्चनेअर. पण एक लक्षात ठेवा की फॉर आवर सोसायटी वी नीड ऑल द एज्युकेटेड गर्ल्स अँड अनएज्युकेटेड ऑल्सो. पण प्रत्येकाने आपलं वोटर कार्ड बनवून घेणं अतिशय जरुरी आहे बिकॉज वी वॉन्ट टू सी अ व्हेरी सिक्युअर कंट्री. अग्री. बरं, पिरियड्सवरचे हे सगळे जे प्रश्न आपण विचारले आणि त्याबद्दल जी अवेअरनेस आपण आज या एपिसोडमधून क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्हाला आवडलं आहे का? तुमचे पिरियड्सबद्दल काही प्रश्न आहेत का ते आम्हाला कमेंट्समध्ये विचारा. पिरियड्सशी रिलेटेड जे इतर टॉपिक्स आहेत जसं की मेनोपॉज आहे किंवा पिरियड्समुळे होणारे इतर काही आजार आहेत त्या सर्वांमध्येही एक सेपरेट एपिसोड घेऊन आपण येणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला पाहत राहायचं आहे लोकमत सखी. थँक्यू.